मूळव्याध खूपच वेदनादायक त्रास हो ना. चला त्यावर काही सोपे घरगुती उपाय बघूया. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि म्हणूनच या समस्येवर नैसर्गिक उपाय शोधणं महत्वाचं आहे. मूळव्याधीचा त्रास इतका तीव्र असतो की बसणं चालणं सुद्धा मुश्किल होऊन जातं. एका रिपोर्टनुसार भारतातल्या 50% लोकांना आयुष्यात कधीतरी हा त्रास होतोच. पण हा त्रास इतका का वाढतो याचं मुख्य कारण काय असेल बरं? याचं सगळ्यात मोठं कारण आहे बद्धकोष्ठता. हो, याचमुळे मूळव्याध सुरू होतो आणि वाढतो. आणि बद्धकोष्ठता कशामुळे होते? पाणी कमी पिणं, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव. ठीक आहे, तर पहिला उपाय अगदी सोपा आहे. नेहमी ताजे आणि गरम जेवण करा. कारण शिळं अन्न पचायला जड असतं, ज्यामुळे वेदना आणि सूज वाढू शकते. आता दुसरा उपाय आहे पाण्याबद्दल. पण पाणी कधी प्यावं हे खूप महत्वाचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेवताना पाणी पिऊ नका. जेवणाच्या आधी किंवा नंतर प्या. तिसरा उपाय आहे आहाराबद्दल. काही सोपे नियम पाळल्यास खूप फरक पडेल. पचायला हलकी मुगाची डाळ खा. रात्रीचं जेवण लवकर करा आणि तेलकट पदार्थ टाळा. आता चौथा उपाय, जो पोट साफ करायला मदत करतो. हा एक जुना उपाय आहे. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी प्या. यामुळे पोट सहज साफ होतं. आता पाचवा आणि तितकाच महत्वाचा उपाय, पुरेशी झोप. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण रात्री उशिरापर्यंत जागण्यामुळे बद्धकोष्ठता वाढते आणि शरीर नीट बरं होत नाही. आणि हो, या उपायांसोबतच योग्य व्यायाम आणि जीवनशैली सुद्धा तितकीच महत्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त जोर लावणारे व्यायाम टाळा. त्याऐवजी हलका व्यायाम करा. आणि जर खूप वेळ बसून काम असेल तर दर थोड्या वेळाने उठून फिरा. थोडक्यात काय, तर आपल्या शरीराचं ऐका. निसर्गाशी जुळवून घेतल्यास आरोग्य नक्कीच सुधरेल.